नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खरंच आजच्या दिवसाचा मानाचा मुकुट चिंचपाडा करंजाडेच्या शिरपेचात कायमचा बसला आहे। 250 चे उद्दिष्ट ठेवून निघालेला हा प्रवास 287 रक्तकुपिकांच्या ऐतिहासिक संकलनावर येऊन थांबला नाही, तर तो समर्पण, नियोजन आणि एकजुटीचा आदर्श ठरला। आज इथे केवळ रक्तदान झाले नाही, इथे माणुसकी जिंकली, सेवाभाव जिंकला, गुरु प्रेरणा जिंकली। 16 दाते रिजेक्ट झाले तरी मन खचले नाही। 28 महिला रक्तदात्यांनी पुढे येऊन सेवेला लिंग नसतं हे दाखवून दिलं। चिंचपाड्याचा प्रत्येक कार्यकर्ता आज महारथी ठरला, प्रत्येक सेवेकरी शूर सैनिक बनला आणि साऱ्यांनी मिळून रायगडाचा मराठी गनिमी कावा रक्तदानाच्या रणांगणात दाखवून दिला। शेरा सव्वाशे ठरवत हा रक्तदानाचा गड अभेद्य राखला। हे यश आकड्यांचं नाही, हे यश तळमळीचं, विश्वासाचं आणि गुरु आज्ञेवर निस्सीम निष्ठेचं आहे। उत्तर रायगड जिल्ह्यात 1 नंबर रक्तदान कॅम्प म्हणून हा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल। चिंचपाडा करंजाडेच्या सर्व रक्तदात्यांना, सेवेकऱ्यांना, नियोजकांना आणि पडद्यामागील प्रत्येक हाताला मनापासून, अंतर्मनातून कृतज्ञतापूर्वक सलाम। जय हो सेवाभावाची, जय हो रक्तदान यज्ञाची, जय हो उत्तर रायगडची, जय सियाराम ही सारी किमया गुरुदेवांची। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, करंजाडे, पनवेल। शाळेमध्ये जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या आयोजनाने एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आतापर्यंत आमच्याकडे 110 लोकांचं कलेक्शन झालेलं आहे आणि प्रतिसाद बघता अजून खूप लोकांनी रक्तदान करतील अशी अपेक्षा आहे। आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि सगळ्यांनी आवर्जून करणे गरजेचं आहे। रक्तदानाचे फायदे खूप सारे आहेत। रक्तदान केल्यामुळं नवीन पेशी तयार होतात आणि नवीन रक्त तयार होतं। नवीन रक्त तयार झालं की मग शरीरात ताजेपणा येतो, पेशी चांगल्या राहतात। तिसरी गोष्ट अशी होते की ज्याला ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल सारखे आजार आहेत ते रक्तदानामुळे थोडेफार कमी होऊ शकतात। तिसरी गोष्ट अशी असू शकते की थॅलेसेमिया म्हणून एक रोग आहे, त्या रोगामध्ये पेशंटच्या नवीन रक्त तयार होण्याची पात्रताच कमी होते। अशा पेशंटला आपण रक्तदान केलेलं ब्लड देऊ शकतो। असे खूप सारे फायदे आहेत आणि आपण लोकांनी आवर्जून या संधीचा लाभ घ्यावा। धन्यवाद।